मुंबई प्रदेशामध्ये मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय भागवतजी कांबळे आणि सरचिटणीस विक्रांतजी पाटील यांची सातत्याने पक्षवाढीसाठी जी धडपड आहे त्यासाठी मी त्या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। आज या ठिकाणी प्रकाश केदारे हे चळवळीतले जुने कार्यकर्ते आहेत। आम आदमी पक्षात त्यांनी काम केलं, इतरही वेगळ्या पक्ष संघटनेत त्यांनी काम केलेलं आहे। आज त्यांना मुंबई प्रदेशच्या संघटन सचिवपदी नियुक्ती देण्यात आली। त्यांना आताच आम्ही नियुक्तीपत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर मोहम्मद शाकीर अन्सारी यांना छत्रपती शिवाजी महाराज नगर मानकुर्द या तालुक्याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। आपल्या आजच्या ह्या निमित्ताने मी आपल्याला एक सांगू इच्छितो की सातत्याने मी गेल्या कित्येक माझ्या क्लिपमध्ये एक धोका सांगत आलो आणि मला वाटतं की मराठीजी आपण सातत्याने त्या गोष्टी नोट केलेल्या आहेत, म्हणजे आपण चित्रित करून घेतलेल्या आहेत। आपल्या देशाच्या लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका हा कुठे आहे, कोणामुळे आहे? आम्ही मागच्या वेळेला पण सातत्याने या गोष्टीवर बोललो, परंतु आजही जनतेमध्ये त्याचं म्हणावं तसं लक्ष नाही जनतेचं असं म्हणावं लागेल। मी मागच्या काही क्लिपमध्ये असं म्हटलं होतं की भारताची घटना बदलण्याचा कारस्थान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्यावेळेला तुम्ही मला उलटसुलट काही प्रश्न विचारले होते आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की ही कामं पद्धतशीरपणे चालू आहे। आज सकाळीच एक मी क्लिप ऐकली। आता जे महाकुंभमेळा उत्तर प्रदेशमध्ये जो सुरू आहे त्या ठिकाणी हा ठराव पारित होतो आहे। जवळजवळ 25 ते 30 त्या संविधान सभेचे जे पदाधिकारी आहेत, काही उत्तर भारतातले आहेत, काही दक्षिण भारतातले आहेत आणि सगळे उच्च विद्याविभूषित आहेत, काही माजी न्यायमूर्तीसुद्धा त्याच्यामध्ये आहेत। या सगळ्या मंडळींनी भारताची घटना बदलण्यासाठी नवीन घटना, ज्याला हिंदू राष्ट्र आपण म्हणतो, ती हिंदू राष्ट्राला अभिप्रेत असलेली घटना बनवण्याचं काम सुरू आहे। माझं देशातल्या तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनाही सांगणं आहे की काल परवाच आपण रविवारी भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। या देशाला प्रजासत्ताक होऊन 75 वर्ष पूर्ण झाली। अमृत महोत्सव सगळ्या देशाने साजरा केला। 75 वर्षात या देशाची जर आपण प्रगती पाहिली, शिक्षण असेल, नोकरी असेल, वेगळ्या पद्धती आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये आज या देशातल्या कुठल्याही राज्यातल्या जनतेला, कुठल्याही समाजाच्या, कुठल्याही जातीच्या नागरिकाला जो अधिकार या देशाच्या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मिळवून दिला, त्यामुळे आज शैक्षणिक प्रगती झाली, नोकऱ्यांमध्ये प्रगती झाली, उद्योगधंद्यांमध्ये प्रगती झाली, राहणीमानात बदल झाला। आज लोक चांगल्या पद्धतीने स्वतःचं जीवन जगण्याची पात्रता त्यांची निर्माण झालेली आहे। विशेष म्हणजे बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, विरोध करण्याचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, तुम्हाला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य, हे सगळे स्वातंत्र्य या देशाच्या भारतीय राज्यघटनेच्यामुळे आपल्या सगळ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालेले। बाबासाहेबांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विचार करून या देशाला घटना दिलेली आहे आणि हाच अधिकार उद्या आपला जाईल याची खूप मोठी भीती। आज सकाळी मी ते ऐकल्यानंतर मला हे माहिती होतं, काही बातम्या मागच्या काळामध्ये आल्या होत्या, यावर सातत्याने मी बोलत आलेलो आहे। तेव्हा ज्याला ज्याला संविधानाबद्दल प्रेम आहे, या देशाची लोकशाही टिकावी अशी वाटते, त्या सगळ्यांनी या धोक्याच्या घंटीला ओळखलं पाहिजे। खूप मोठा धोका या देशाच्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तुमचे आमचे सर्वाधिकार जर काढून घेतले तर तुम्हाला आम्हाला आज जे काय अधिकार आहेत ते अधिकार राहणार नाहीत। आणि म्हणून पुन्हा एकदा माझी मुंबईतल्या, देशातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या लोकांना माझी ही विनंती आहे की समोर दिसणारा जो धोका आहे तो ओळखा। या देशातले सत्ताधारी जे आहेत त्यांची दिशा कुठल्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची वाटचाल सुरू आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या लढाईला, मोठ्या संघर्षाला या देशातल्या जनतेने तयार राहावं लागेल। मला वाटतं हेच या निमित्ताने मी सांगतो। आमचे सगळे सहकारी पक्ष संघटना वाढवण्याचं काम करत असतानाच या देशाची लोकशाही कशी मजबूत राहील, लोकशाही कशी टिकेल, याला आम्ही कटिबद्ध आहोत। आमच्या पक्षाचे नेते
दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, कट्टी साहेब असतील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील, श्यामबाबू, गिरीशबाबू, अगदी माजी आमदार उपेंद्रजी शेंडे साहेब असतील नामंत्रित, ह्या सगळ्यांनी जो त्याग केला आहे तो त्याग न विसरता आपल्याला ही वाटचाल करायची. पक्ष संघटना मुंबईत तर वाढवतोच आहोत आपण, परंतु ही पक्ष संघटना वाढवत असताना देशाच्या समोरील असलेले जे प्रश्न आहेत, जे धोके आहेत, हे सुद्धा लोकांमध्ये आपण नेले पाहिजे आणि लोकांना ते पटवून दिले पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी माझ्या सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांना आणि सगळ्यांनाच ही एक त्यांच्याकडून अपेक्षा ठेवेल की ह्या पद्धतीने आपल्या लोकांमध्ये जावं लागेल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.